भूमिका अशी राहील की अभिजित दिपके भारतात आल्यावर त्याला पाठिंबा किती मिळतो हे बघायचं, त्याच्यामागे कोण कोण उभे राहतात याचा अंदाज घ्यायचा आणि त्याच्यानंतरच काय असेल तर कारवाई करायची. थेट लगेच कारवाई करण्याची घिसाडघाई सरकार करणार नाही असं मला वाटते. परंतु तुम्ही जो मुद्दा म्हटला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की केवळ अभिजित दिपकेचंच नाही तर अनेकांचे सोशल मीडिया अकाउंट हे विनाकारण सस्पेंड केले जात आहेत. विशेषतः ट्विटर नंतर यूट्यूब आणि फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावर सरकारची खूपच नजर आहे. थोडं जरी सरकारविरोधी लिहिलं तरी ते अकाउंट सस्पेंड होते. खरं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये जी प्रक्रिया सांगितलेली आहे की कोणाचंही अकाउंट सस्पेंड करायचं असेल तर आधी कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे, त्यानंतर त्याची भूमिका काय, म्हणणं काय समजून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच आवश्यकता असेल तर ते अकाउंट सस्पेंड करता येऊ शकते. अन्यथा केवळ समज दिली पाहिजे की अशा अशा प्रकारचं तुम्हाला लिहिता येणार नाही. तर ही सांगण्याची कोणती भूमिका, योग्य प्रक्रिया, त्याला आपण म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, ही फॉलो न करता सरकार अनेकांचे अकाउंट सस्पेंड करतं आणि अभिजित दिपकेला कॉक्रोच जनता पार्टी काढल्यापासून हा अनुभव आलेला आहे की अनेकदा त्याचे अकाउंट सस्पेंड होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबून टाकायचं ही प्रक्रिया ज्या ज्या सरकारची आत्तापर्यंत राहिली आहे, इतिहास तुम्ही सगळा बघितला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य दाबलेलं आहे त्यांना लोकांनी नंतर घरचा रस्ता दाखवलेला आहे. आता अर्थातच निवडणुका या पारदर्शक पद्धतीने, निशंक पद्धतीने होत नाही आहेत. निवडणुकांची मतमोजणी ही साशंक होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार अजूनही टिकून आहे. नाहीतर सरकारला घरचा रस्ता दाखवण्यासाठी लोक उत्सुक आहेत असं दिसते. जो पाठिंबा अभिजित दिपकेला मिळालेला आहे केवळ कॉक्रोच जनता पार्टी एवढं नाव देऊन अत्यंत वेळेवर, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, ती वेळ साधून त्यांनी तो पक्ष जाहीर केला आणि ऑनलाईन जो पाठिंबा मिळालेला आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये एक धडकी भरलेली आहे की नकली, मॅन्युफॅक्चर्ड अशा प्रकारचा पाठिंबा मिळून खूप मोठा आम्हाला ऑनलाईन पाठिंबा आहे असं आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षातर्फे दाखवण्यात आलं, ते सुद्धा उघड झालेलं आहे. आणि खरोखरचा जेन झीचा किंवा आजच्या पिढीचा पाठिंबा हा कॉक्रोच जनता पार्टी याला जो मिळालेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाने विशेषतः खूप मोठी भीती धरलेली आहे मनामध्ये आणि त्या भीतीचं परावर्तन आता कसं होणार 6 तारखेनंतर हे कळेल आपल्याला. त्यामुळे रिॲक्शनरी मोडमध्ये सरकार गेलं तर अभिजित दिपकेला कदाचित एअरपोर्टवरूनच अटक होऊ शकते. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी अनेक जण त्याच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे जेलमधून सुद्धा आंदोलन चालवलं जाऊ शकते, हा सुद्धा इतिहास आहे. तर लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रयत्न म्हणून अभिजित दिपके हा एक महत्त्वाचा एलिमेंट ठरेल तर ती चांगली गोष्ट आहे. लोकशाही प्रत्येक वेळेस करवट बदलली पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो कूस बदलली पाहिजे लोकशाहीची. नाहीतर एक जो स्टॅग्नंटपणा येतो लोकशाहीमध्ये तो चांगला नाही. यापूर्वी आपण पाहिलं की सोनम वांगचुक यांनासुद्धा अशाच प्रकारे काही कारण नसताना अटक केली, नंतर पुराव्याअभावी त्यांना काही महिन्यांनी सोडण्यात आलं. तर हालअपेष्टा करायच्या, छळ करायचा आणि प्रक्रियेच्या मध्येच, म्हणजे पोलिसांनी अरेस्ट करणे, कोर्टामध्ये जामीन मिळणे, या प्रक्रियेच्या मध्येच खूप छळ त्या लोकांचा करायचा, मानसिक दबाव आणायचा, जामीन मिळू द्यायचा नाही. तशा प्रकारे न्यायालयीन व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही भ्रष्ट लोकांची मदत घ्यायची. हे सगळं जे सुरू आहे लोकशाहीला घातक आहे एवढंच मला वाटतं.